यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलावर 31 जानेवारीला सुनावणी होणार आहे। तर अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्याच्या अर्जावर सुनावणी होणार आहे। यासह अपघातामध्ये पोलिसांनी जप्त केलेली कार आणि मुलाचे पासपोर्ट परत मिळवण्यासाठी अग्रवालने अर्ज दाखल केलेला आहे। तर या अर्जावरही 31 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये एका बड्या बिल्डरच्या मुलाने पोर्शे कार ही भरधाव चालवलेली होती। रस्त्यावर पुण्याच्या आणि त्याच्यामध्ये बाईक वरून जाणाऱ्या तरुणीला उडवलेलं होतं। त्या दोघांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झालेला होता आणि याच प्रकरणामध्ये तो जो मुलगा आहे, जो आरोपी आहे, तो 17 वर्षांचा असल्याने तो अल्पवयीन असल्याचं म्हणून त्याला आधी तर एका दिवसामध्ये सोडून देण्यात आलं होतं निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन। त्याच्यानंतर त्याला 1 महिन्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि आता त्याच प्रकरणामध्ये त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याला सज्ञान घोषित करण्याच्या याचिकेवर 31 जानेवारीला सुनावणी होणार आहे। तर अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्याच्या अर्जावर ही सुनावणी होणार आहे। यासह अपघात पोलिसांनी या अपघातामध्ये जी जप्त केलेली कार आहे किंवा मुलाचे पासपोर्ट आहे ते परत मिळवण्यासाठी अग्रवालने अर्ज केलेला आहे आणि या अर्जावर सुद्धा 31 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।